मित्रांनो नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, MPSC ची परीक्षा म्हणजे महाराष्ट्रामध्ये होणारी सर्वात मोठी परीक्षा, जी डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यासारख्या क्लास 1 अधिकाऱ्यांचं सिलेक्शन करते. आणि अधिकारी होणं खूप मुलांचं स्वप्न असतं. आता MPSC ची जर परीक्षा आपण पास करायची असेल आपल्याला, तर त्याला कमीत कमी एक वर्ष आधी आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. MPSC ची या वर्षीची परीक्षा म्हणजे 2025 ची परीक्षा 28 सप्टेंबरला साधारणपणे नियोजित आहे. आपण जर पाहिलं तर MPSC ची ही परीक्षा जी सप्टेंबर रोजी होते, ती साधारणपणे जूनच्या काळामध्ये होणं अपेक्षित असतं. पण या वर्षी MPSC ने सिलेबस आणि पॅटर्न चेंज झालेला आहे, त्यामुळे यावेळेस थोडासा टाइम टेबल बदललेला आहे. आता MPSC ची पुढची जी परीक्षा आहे म्हणजे 2026 ला, ही परीक्षा आपण इथून या महिन्यापासून म्हणजे साधारणपणे मे 2025 पासून आपण जर पाहिलं तर बरोबर एक वर्षाच्या अंतरावर असेल. एक वर्ष किंवा त्याच्याहून अधिक महिने या परीक्षेला आहेत. आणि त्यामुळे आज आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे आपण MPSC ची परीक्षा जर आपल्याला प्रिपेअर करायची असेल 2026 साठी, तर कोणत्या पद्धतीने ती प्रिपेअर केली पाहिजे आणि एक झिरो टू हीरो म्हणजे आपण म्हणूया की पूर्णपणे बेसिक पासून चालू होऊन अधिकारी बनण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे एक वर्षाचा कसा असला पाहिजे याच्या संदर्भामध्ये आपला व्हिडिओ. तर आज आपला व्हिडिओचा अजेंडा आहे की 2026 साठी 2026 साठी इफ वी हॅव टू टार्गेट द एक्झाम हाऊ शुड वी प्रोसीड, कसं आपण जाऊ शकतो या संदर्भामध्ये आता आपली वाटचाल चालू झाली पाहिजे. तर जे पण माझे विद्यार्थी किंवा परीक्षार्थी किंवा जे पण ॲस्पायरंट या परीक्षेला टार्गेट करू इच्छित आहेत, त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा आणि या व्हिडिओ थ्रू त्यांना आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आणि काय बेसिक गोष्टी आपण केल्या पाहिजे या सगळ्याच्या सगळ्या त्यांना समजतील. तर चालू करूया आपला हा व्हिडिओ या अजेंड्याने. ठीक आहे. तर आपली MPSC राज्यसेवा 2026 ची तयारी कशी करावी आणि साधारणपणे 9 शिक्ष्यांसाठी किंवा जे एकदम बेसिक पासून स्टार्ट करत आहेत, तर बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत जाणं, बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत आपल्याला कशी प्रोसीड केलं पाहिजे हे सगळ्याचे सगळं प्राथमिक स्तरावर आपण बघणार आहोत. आपण पाहणार आहोत आपले साधारणपणे एक ब्रॉड स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, आपला टाइम टेबल कसा हवा. आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला पुस्तकांचं वाचन करावं लागेल. आपण हे सुद्धा पाहणार आहोत की कोणकोणत्या महिन्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणजे 2026 साठी आपलं यश निश्चित पक्क असेल हे आपल्याला आता इथे या व्हिडिओ थ्रू गाढ बांधून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या की MPSC चा पॅटर्न आणि सिलेबस, MPSC चा पॅटर्न आणि सिलेबस हा मेन्सच्या साठी म्हणजे जी दुसरी स्टेज आहे आपली सेकंड स्टेज आहे त्याच्यासाठी हा बदललेला आहे. त्यामुळे जे मुलं 2026 साठी प्रिपेअर करणार आहेत त्यांच्याकडे कमीत कमी 2025 चा पेपर त्यांना ॲनालिसिस साठी असणार आहे. हा पॅटर्न आणि हा जो सिलेबस हा कधीपासून चेंज झालेला आहे 2025 म्हणजे हा चेंज पॅटर्नची एक्झाम प्रथमतः 28 सप्टेंबरला प्री किंवा पूर्व परीक्षा होणार आहे आणि जॅन 2026 ला किंवा फेब्रुवारीच्या आसपास आपण म्हणू मुख्य किंवा मेन्स होणार आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा तुम्ही 2026 ला जाणार आहे, तुम्हाला तयारी आता सुरुवात जर तुम्ही केली तर साधारणपणे इथून 7-8-10 महिन्यानंतर तुमच्याकडे चेंज पॅटर्न चेंज सिलेबसचा क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये असेल आणि तुम्ही त्याचा ॲनालिसिस करून सुद्धा 2026 ची परीक्षा देऊ शकणार आहात. ठीक आहे. आता सर्वात प्रथम लक्षात घेऊन घ्यायचं आहे की परीक्षेचे स्वरूप समजून घेणे. ठीक आहे. आता मी जेव्हा तुम्हाला सांगतो MPSC ची परीक्षा, तर MPSC ही कोणती परीक्षा नाही. MPSC मध्ये भरपूर परीक्षा होतात. त्याच्यामध्ये कंबाईनची परीक्षा आहे, त्याच्यामध्ये राज्यसेवेची परीक्षा आहे. यामध्ये
मी ज्या एक्झामच्या बद्दल बोलतोय ती म्हणजे राज्यसेवा, ती म्हणजे स्टेट सर्व्हिसेस. स्टेट सर्व्हिसेस म्हणजे काय रे, की स्टेट सर्व्हिसेस म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जे सर्वात आपण म्हणू हायेस्ट पोस्ट साठी क्वालिफाईंग ही एक्झाम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला उपजिल्हाधिकारी, त्याच्यानंतर DYSP, तहसीलदार, त्याच्यानंतर काही महत्वाच्या क्लास 1 ऑफिसर्स हे आपल्याला इथे सिलेक्ट करण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. CEO, गट विकास अधिकारी सारखे असे मोठ्या मोठ्या पोस्ट सिलेक्शन या परीक्षे थ्रू होतं. आता ही जी परीक्षा आहे MPSC ची परीक्षा ही आपल्याला 3 टप्प्यामध्ये होणार आहे. किती टप्प्यामध्ये? 3. पहिली जी आहे ती म्हणजे प्रथम परीक्षा किंवा त्याला मी पूर्व किंवा इंग्रजीमध्ये प्रिलिम्स असं म्हणतो. ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी परीक्षा 2 पेपरची परीक्षा आहे. किती पेपरची? 2 पेपरची परीक्षा. ठीक आहे. यामध्ये MCQ तुम्हाला सोडवायचा आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा, इथे मुख्य बदल झालेला आहे, ही आता डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक झालेली आहे. ही 5 दिवस होणारी परीक्षा एकूण 1750 मार्कासाठी ही परीक्षा आहे. किती दिवस चालते ही? 5 दिवस ही परीक्षा चालणार आहे. आणि ही प्रथमतः आपण वर्णनात्मक पॅटर्न मध्ये 2026च्या जानेवारी-फेब्रुवारी मध्ये मुलं त्याला अटेम्प्ट करणार आहे. म्हणजे तेव्हा ते आपल्याला पेपर आउट होतील आणि मग आपल्याला ते पेपर अॅनालाइज सुद्धा करता येतील. आणि मग शेवटी येतो मुलाखत, आणि या तिन्ही टप्प्यांना क्लिअर केल्यानंतर मग तुमचा रँक ठरतो आणि मग तुम्ही उपजिल्हाधिकारी होतात का इतर कोणते अधिकारी होतात हे तुमचं सुनिश्चित होईल. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं की आपण जेव्हा पूर्व आणि मुख्य परीक्षेबद्दल बोलतो तेव्हा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दोन्हीही स्टेजेसच्या आपल्याला सायमल्टेनियसली तयारी करणं गरजेचं आहे. तर आपण म्हणू की परीक्षा आपण चांगल्या पद्धतीने अपेअर करू शकतो. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे हे जे पण तारखा मी तुम्हाला दिलेल्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या तारखा एक टेंटेटिव्ह आहे. ठीक आहे. कोणत्याही पद्धतीच्या ऑफिशियल नाही बरं का. मी अंदाजित घेतलेला आहे की साधारणपणे पुढची परीक्षा ही जून मध्ये होण्यासाठी एक अंदाज आहे बरं का, की असं होऊ शकतं. ही पुढे मागे कधीही होऊ शकते आणि जुलैच्या पुढे आपल्याला मुख्य परीक्षेला करावं लागेल. आणि हा जून जुलै कोणता आहे? 2026. तर सगळ्या विद्यार्थ्यांना हे ऑफिशियल डेट्स जेव्हा पण येईल YouTube लेक्चर थ्रू आम्ही सांगू. पण आता आम्ही फक्त एक प्लॅनिंग साठी आपण काय करून घेऊया, चालून घेऊया. तर आपण जर पाहिलं तर आपल्या अभ्यासाचे टप्पे मे ते ऑक्टोबर एक टप्पा आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर नोव्हेंबर टू फेब्रुवारी हा दुसरा टप्पा आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर मार्च टू मे, त्याच्यानंतर जून पर्यंत आणि नंतर जुलैच्या पुढे असे टप्प्यामध्ये आपण अभ्यास करू शकतो. म्हणजे ज्यांना ही परीक्षा पास करायची आहे त्यांना इथून 100% डेडिकेशन कमीत कमी 365 दिवस लागणार आहे. आता मे टू ऑक्टोबर आपण जर पाहिलं तर मे टू ऑक्टोबर मध्ये या विद्यार्थ्यांनी पायाभूत अभ्यास किंवा फंडामेंटल वाचणं गरजेचं आहे. फंडामेंटल मध्ये आपल्याला NCERT सांगता येतील, आपल्याला स्टेट बोर्डाचे पुस्तकं सांगता येतील, आपल्याला करंट अफेअर्स सांगता येतील. हे सगळ्याच्या सगळं त्यांनी वाचन करणं चालू केलं पाहिजे. ठीक आहे. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर यामध्ये फंडामेंटल अभ्यास खूप तगडा झाला पाहिजे. एक एक विषय घेऊन त्याचे मूलभूत पुस्तकं, त्याचे ॲडव्हान्स लेवलचे पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. हे सर्वात प्रथम तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर नोव्हेंबर टू फेब्रुवारी यामध्ये तुम्ही मुख्य परीक्षा केंद्रित तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे मेन्सची तयारी. आता बघा, मेन्सची जेव्हा आपण तयारी करतो ना तेव्हा या मूलभूत तत्वांवरच हा आपला बेस बनतो आणि या बेसवरच आपल्याला आपली बिल्डिंग उभारता येते किंवा आपल्याला ॲडव्हान्स अभ्यास करता येतो. तर मेन्सचा अभ्यास म्हणजे ॲडव्हान्स लेवलचा अभ्यास. तर प्रथम स्वरूपात किंवा प्राथमिक स्वरूपाचा जो अभ्यास केलेला आहे तुम्ही, आपण म्हणू पूर्व परीक्षेसाठी, तर हा पूर्व परीक्षेचा अभ्यासाचा सराव आणि मुख्य परीक्षे केंद्रित आपल्याला करता येईल. आता मुख्य परीक्षेत केंद्र करायचं म्हणजे काय, तर याच्यामध्ये GS 1, 2,
3 आणि एक 4, त्याच्यानंतर एसए आणि ऑगस्ट पासून म्हणजे ह्याच्या आधीपासून एक आपल्याला स्पेशल सब्जेक्ट पण घ्यायचा आहे, वैकल्पिक विषय पण घ्यायचा आहे, त्याचीही आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. ऑप्शनल बद्दल मी बोलणार आहे, पण मी साधारणपणे इथे तुम्हाला सांगतो ऑप्शनल म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्याला एमपीएससीच्या नवीन पॅटर्न अनुसार दिलेल्या 26-27 ऑप्शनल पैकी एक वैकल्पिक विषय किंवा ऑप्शनल सब्जेक्टची निवड करायची आहे आणि 500 मार्कासाठी मुख्य परीक्षेसाठी तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे, तो आपल्याला घेऊन वाचायचा आहे. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की हा विषय सुद्धा एक स्पेशल तयारी ह्याला लागेल आणि साधारणपणे ॲडव्हान्स लेवलची परीक्षा ऑगस्ट पासून आपल्याला या ऑप्शनल लेवलची तयारी ऑगस्ट पासून आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर मार्च टू मे आपल्याला आता आपण साधारणपणे असं गृहीत धरलेलं आहे की हा आपला डी डे आहे, म्हणजे हा आपला एक्झाम डे आहे. ठीक आहे, हा एक्झाम डे आता निश्चित आहे का? नाही, तारीख आल्या तर लगेच तुम्हाला युट्यूब व्हिडिओ थ्रू आम्ही सांगू, पण या परीक्षेपर्यंत जर आपल्याला तयारी करायची असेल तर मार्च नंतर आपण पूर्ण फोकस पूर्वला झाला पाहिजे, म्हणजे आपली ती होणारी पूर्व परीक्षा. का आता फक्त फोकस करायचा, सराव रिव्हिजन या गोष्टीला आपल्याला करायचं, कारण ऑलरेडी आपण मे पासून त्याची तयारी करत आहोत आणि त्याच्यानंतर जुलै पासून आपण मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी म्हणजे काही सराव असतील, निबंध असतील, आपला जो ऑप्शनल ऐच्छिक विषय आहे त्याला घेऊन आपल्याला सराव करावा लागेल आणि ब्रॉडमध्ये किंवा ब्रॉडली ब्रीफली अशा पद्धतीने आपले दिवस गेले पाहिजे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला झिरो बेस स्ट्रॅटेजीला पहिल्यांदा एम्फसाइज करावं लागेल. पहिले जे 3 महिने आहेत मे, जून, जुलै, यामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे फंडामेंटल्स आपले क्लिअर करायचे आहे. पुस्तकं वाचायची नाही, समजायची आहेत. पुस्तकांची पानं उलटायची नाहीत, त्यातला गाभा समजला पाहिजे. 2 ओळींमध्ये काय अर्थ लपलेला आहे, पहिला धडा हा शेवटच्या धडाशी कसा जोडतो आणि तो का बरं तसा समजवतो, हे सगळंच्या सगळं म्हणजे पुस्तक किंवा पायाभूत आपण म्हणू पाया आपला मजबूत करणे, फंडामेंटल्स करणं गरजेचं आहे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान यासाठी एनसीईआरटी सारखे पुस्तकं 6वी ते 12वी वाचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पुस्तकं साधारणपणे 6वी 7वीचे काही, पण 9वी ते 12वी मोस्ट इम्पॉर्टंटली आपल्याला वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर न्यूजपेपर, आता सध्या स्थिती किंवा करंट अफेअर्स किंवा त्याला आपण चालू घडामोडी या उद्देशातून जेव्हा आपण बघतो तेव्हा ही चालू घडामोडी आपल्याला न्यूजपेपर थ्रू अभ्यास करणं गरजेचं आहे. मराठी, इंग्रजी वृत्तपत्र वाचू शकतात. त्याच्यानंतर हे आपल्याला शिस्त तयार करून दर दिवशी 6 ते 8 तासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण मी अपेक्षा करतो की साधारणपणे तुम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असाल आणि पुढच्या वर्षी तुमची एलिजिबिलिटी होणार असेल आणि तुम्ही लवकरात लवकर एक यंग ऑफिसर, तरुण अधिकारी जर तुम्हाला व्हायचं असेल तर डिसिप्लिन गरजेची आहे. दररोज 6 ते 8 तासाचा अभ्यास तुम्हाला गरजेचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर बेसिक तुम्हाला काय सांगता येतील मला, तर पुस्तक आणि स्त्रोत म्हणजे प्रिलियम्स आणि मुख्य परीक्षेसाठी साधारणपणे मुले काय वाचतात, तर इतिहासासाठी स्पेक्ट्रम आहे, महाराष्ट्र बोर्डची पुस्तकं आहेत, त्याचबरोबर आपले ज्ञानज्योती अकॅडमीची सुद्धा नोट्स तुम्ही वाचू शकता. भूगोल म्हटल्यानंतर एनसीईआरटी, जीसी लिऑंग आणि महाराष्ट्र बोर्ड, त्याच्याच बरोबर जोडीला म्हणजे ज्ञानज्योती नोट्स. त्याच्यानंतर राज्यशास्त्राला लक्ष्मीकांत सरांचे पुस्तकं, एनसीईआरटी आणि त्याचबरोबर ज्ञानज्योतीचे शॉर्ट नोट्स रिव्हिजनसाठी तुम्ही टाकू शकतात. अर्थशास्त्रासाठी रमेश सिंग नावाचं पुस्तक सर वाचतात, मुलं वाचतात, शंकर गणेश वाचतात, किंवा अर्थशास्त्रासाठी मराठीतून जर तुम्ही पाहिलं तर कोळंबे सरांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर आपले सुद्धा नोट्स आहेत, हे सगळेचे सगळे तुम्ही मराठी मीडियम मध्ये वाचू शकतात. पर्यावरणामध्ये शंकर आयएस आहे, परत आपले ज्ञानज्योतीचे नोट्स आहेत, आपल्या ॲपवर कोर्सेस अवेलेबल आहे, हे तुम्ही वाचू शकतात. त्याच्यानंतर करंट अफेअर्स मध्ये गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहे, दैनिक बातम्या आहे, एमपीएससी मासिक आहे,
किंवा आपले स्पेशली मेड व्हिडिओ हे तुम्ही वाचू शकतात. आणि मराठी इंग्रजी व्याकरण, कारण की मुख्य परीक्षेला सुद्धा आपल्याला एक क्वालिफाईंग पेपर आहे आणि त्याच्यासाठी इंग्रजी मराठी सुद्धा आपल्याला लागणार आहे. तर हे साधारणपणे सोर्सेस तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. आता या स्लाइडमध्ये मी तुम्हाला एक फक्त ब्रीफली नाव लक्षात ठेवलंय, पण तुम्हाला सगळे पुस्तक जाऊन एकाच दिवशी मी सगळंच आणले आणि काहीच समजलं नाही असं करायचं नाही. तुम्ही एखादा विषय निवडू शकता. उदाहरण इतिहास, आणि इतिहासाचे कमीत कमी NCERT आणि स्टेट बोर्डाचे पुस्तकं तुम्ही घेऊन या. म्हणजे काय होईल, एक एक पुस्तक तुमच्यात संग्रहित होईल, एक पुस्तक तुम्हाला वाचनात येईल आणि त्या पुस्तकाची समज तुमची हळूहळू मला आपल्याला वाढलेली दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण जर मुख्य परीक्षा पाहिली, आता मी जर तुम्हाला इथे मुख्य परीक्षेचा थोडक्यात स्वरूप सांगतो. 5 दिवसाची ही जी परीक्षा आहे यामध्ये सामान्य अध्ययन जनरल स्टडीजचे किती विषय आहेत? 4. 1, 2, 3 आणि 4. आणि हे 4 विषयाचे 250 मार्काचे एक विषय, म्हणजे हे 1000 मार्काचे 4 विषय. त्याच्यानंतर एक निबंधाचा विषय आहे जो तुम्हाला लिहायचा आहे आणि तो आहे परत 250 मार्काचा, म्हणजे हा झाला परत 1250 मार्क. हे 100 अधिक 250 1250. आणि एक विषय आहे त्याला आपण ऑप्शनल असं म्हणतो किंवा त्याला आपण ऐच्छिक विषय किंवा वैकल्पिक विषय असं त्याला मी म्हणेल. आणि हा आपला निवडीचा असतो. याचे 2 पेपर आहे, 1 आणि 2. विषय एकच आहे, पेपर मात्र त्याचे 2 आहेत. मग 2 पेपर मध्ये सिलेबस काय काय आहेत? MPSC ने ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सिलेबस दिलेला आहे. तुमच्याकडे असेल तर तो डेफिनेटली तुम्ही वाचा, आणि नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा, व्हॉट्सअप करा. तुम्हाला आपण ऑफिशियल PDF पाठवून देऊ, म्हणजे तुम्हाला ती संग्रहित राहील. ठीक आहे. मग हे 2 जे पेपर आहेत ते 250 मार्काला प्रत्येकी, म्हणजे 500, म्हणजे हे 1250 अधिक 500 1750 मार्काची ही परीक्षा. आता हा जो वैकल्पिक विषय आहे, ऐच्छिक विषय, हा साधारणपणे तुमच्या ऑगस्ट पासून सुरुवात झालेली पाहिजे, कारण हा परत एक 3 ते 4 महिने, जास्तीत जास्त 5 महिने हा घेईलच. त्यामुळे त्याला व्यवस्थित योग्य पद्धतीने त्याला तुम्ही निवड करणं गरजेचं आहे. पदवीची पार्श्वभूमी, आवड व सामान्य अभ्यासक्रमाबाबत हा विषय निवडला पाहिजे. जर तुम्हाला या ऑप्शनल किंवा वैकल्पिक विषयावर अंदाज नसेल तर तुम्ही आमच्या काउन्सिलरशी बोलू शकता. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही कोणता विषय घ्या. साधारणपणे इतिहास, भूगोल, PSIR, समाजशास्त्र, तत्वज्ञान, मानवशास्त्र सारख्या विषयांची मुलं निवड करून ही परीक्षा देतात आणि अभ्यासक्रम आणि मागील प्रश्नपत्रिका बघून कमीत कमी एका पुस्तकाने तरी ह्याची सुरुवात करणं ऑगस्ट पासून गरजेचं आहे. कारण जर तुम्ही ऑगस्ट पासून चालू केलं तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 विषयाचा कालावधी तुमच्याकडे आहे हा विषय संपवण्यासाठी. आणि त्यामुळे हा भरपूर मोठा कालावधी आपल्याला मिळून जातो. आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ऑगस्ट पासून साधारणपणे तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही करंट अफेअर्स, सध्या स्थिती जर तुम्हाला करायची असेल, माहित असेल, तुम्हाला चालू घडामोडी जर समजून घ्यायची असेल तर चालू घडामोडीसाठी तुम्ही काय करू शकतात मित्रांनो? सर्वात पहिले म्हणजे दैनिक वृत्तपत्र वाचणं गरजेचे आहे. इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश वाचा, मराठीवाल्यांनी लोकसत्ता सकाळ वाचा. लोकसत्ता, हिंदू, इंडियन एक्सप्रेस सारख्या करंट अफेअर्सला अपडेटेड राहणारे न्यूजपेपर तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विशिष्ट MPSC विशिष्ट जे पण आपल्याला मासिक दिसतील त्याचा तुम्ही वापर करू शकतात. आपले सुद्धा व्हिडिओ आहेत. ठीक आहे. आपले सुद्धा व्हिडिओ आहेत आणि व्हिडिओ थ्रू आपले सुद्धा नोट्स आहेत, त्याचा तुम्ही वापर करू शकतात. ठीक आहे. या सगळ्यांना तुम्ही वाचलेल्या विषयांशी जोडणं गरजेचं आहे. करंट अफेअर्स लिंकेज आपल्याला लागतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोट्स सुद्धा ठेवायचे आहेत GS पेपरानुसार 1, 2, 3, म्हणजे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह तयारी करणं
हे प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं अपेक्षित असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सराव आणि चाचण्या, म्हणजे आपले MCQ असतील. जून 2025 पासूनच सुरू करायचं आहे. साप्ताहिक विषयावर चाचण्या असल्या पाहिजे, वीकली टेस्ट, डेली टेस्ट असल्या पाहिजे. चांगल्या आणि मुख्य परीक्षेचा सराव मालिकेत तुमचं सामील असलं पाहिजे. म्हणजे काय, पहिले नंबर ज्यांचा आहे किंवा जे टॉपर्स आहेत त्यांना बघा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात किंवा मुख्य परीक्षेचे टेस्ट सिरीज तुम्ही करू शकतात. आपल्याकडे डेली आन्सर रायटिंग इनिशिएटिव्ह आहे. डेली आन्सर रायटिंग इनिशिएटिव्ह तुम्ही महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही असू द्या, तुम्ही टेलिग्राम थ्रू तुम्ही लिहिलेला उत्तर तुम्ही आपल्याला पाठवू शकतात. त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय केला जाईल. ठीक आहे. आणि विश्लेषण करून किती चुका केलेल्या आहेत, किती तुम्ही बरोबर आहेत हे संपूर्णतः समजणं गरजेचं आहे. या पद्धतीने आपली तयारी सुरू झाली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, मुख्य परीक्षा जी आहे ही फक्त रीडिंगची परीक्षा नसून रायटिंगची सुद्धा एक्झाम आहे. ठीक आहे. वाचन आणि लेखन या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत मित्रांनो. 2026 साठी जे मुलं तयारी करत आहेत त्यांच्यासाठी रायटिंग अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही वाचा, जर तुम्ही लिहिलं नाही तर तुमची या परीक्षामध्ये पास होण्याचे चान्सेस अतिशय कमी आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेला जर तुम्हाला तयारी करायची असेल तर मुख्य परीक्षेचा लेखन सराव झाला पाहिजे, जो ऑक्टोबर पासून मी म्हणतो नियमित सुरू झाला पाहिजे. कारण की 5-6 महिन्याचं लेखन आपल्या सरावाला चांगली धार लावून देतं. आपल्याला एक चांगला अंदाज येतो की कशा आपल्याला उत्तरं लिहिली पाहिजे. ठीक आहे. दररोजचे कमीत कमी 1-2 प्रश्न तुम्हाला लिहिणे गरजेचे आहे. MPSC मध्ये मुख्य परीक्षेचा जो फॉर्मॅट आहे तो समजून घ्या. त्याचे कोणकोणते इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आलं लक्षात. आणि MPSC ची परीक्षा म्हटल्यानंतर राज्य स्तरावर होणारी परीक्षा, म्हणजे तुम्ही राज्य स्तरावर होणाऱ्या घटनांवर पण भर द्या. ठीक आहे. आपण जर पाहिलं तर आपल्याला जग, आपल्याला भारत आणि आपल्याला महाराष्ट्र या या तिन्ही स्तरांवर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. या तिन्ही स्तरांवर अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे, म्हणजे आपली जी परीक्षा आहे ती पूर्णतः तयार होईल. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. यशस्वी होण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजे, तर पहिल्यांदा सगळ्या टॉपर्सला जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यांनी डिजिटल किंवा फिजिकल नोट्स काढलेली आहे. ओके. फिजिकल फॉर्मॅटमध्ये म्हणजे लिहून पानांवर किंवा डिजिटल फॉर्मॅटमध्ये, त्यामध्ये तुम्ही गुगल ड्राईव्ह, ई नोट्स यासारख्या सॉफ्टवेअरचा वापर करू शकतात. जर तुम्हाला येत नसेल तर वही आणा, वही आणि पेनाने करा, कोणत्याही पद्धतीने काढा, पण नोट्स आर एसेन्शियल. माइंड मॅप्स, फ्लो चार्ट थ्रू मोठ्याच्या मोठ्या संकल्पना छोट्या पानांमध्ये, छोट्या आकारामध्ये मला कशा पद्धतीने रिवाइज करता येईल हे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अभ्यास वेळेपत्र वगैरे करणं गरजेचे आहे. साप्ताहिक आणि मासिक उद्दिष्ट, मोबाईल ॲप्स. ठीक आहे. तुम्ही PIB किंवा अशा विजन IS सारख्या फ्री रिसोर्सेसचा वापर करू शकतात. MPSC राज्यसेवेचा संदर्भामध्ये जे पण ॲप्स आहेत जे फ्री आपल्याला क्वेश्चन पेपर देतात ते वाचू शकतात. आपल्या टेलिग्राम चॅनल ज्ञानज्योतीच्या टेलिग्राम चॅनलचा वापर करू शकतात. म्हणजे तुमची एक तयारी सुनिश्चित पद्धतीने एका स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये आपल्याला झालेली दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर ज्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्या सुद्धा मी थोडक्यात सांगून देतो. सुरुवातीलाच प्रगत पुस्तकांकडे जाणे, ऍडव्हान्स बुक कडे जाऊ नका. एक एक पायरी चढा. 10व्या पायरीवर पाय ठेवू शकत नाही आपण. ठेवायला गेलो तर आपल्याला आपण धडपडू समजणार नाही. पहिल्या पायरीपासून चालू करा. बेसिक पुस्तकांपासून तुम्ही ऍडव्हान्स पुस्तकाकडे जा. ठीक आहे. प्रथम परीक्षेच्या टप्प्यात मुख्य परीक्षेकडे दुर्लक्ष करणे हे करू नका. आपलं यश हे पूर्व आणि मुख्य परीक्षा दोघांना मिळून आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा वाचून त्यांचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला ते काय होईल, यश साधेल. त्यामुळे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. रिव्हिजन करणं
गरजेचे आहे. त्याच्यानंतर उत्तर लेखन टाळतात. मुलं खूप वाचतात, वाचायला फार कष्ट लागत नाही, कष्ट लागतात समजून घ्यायला, कष्ट लागतात उत्तर लिहायला, ते तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि त्याच नंतर नोट्स न करता निष्क्रिय वाचन करणे. एखादी गोष्ट वाचल्यानंतर त्याला तुम्ही क्विकली कसं रिवाइज करा, तर क्विकली तुम्ही फक्त आणि फक्त त्याला नोट्सच्या स्वरूपामध्ये रिवाइज करू शकता. त्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या की या सगळ्या चुका तुम्ही टाळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर आपल्याला हिरोची मानसिकता म्हणजे काय असली पाहिजे. हिरोची मानसिकता म्हणजे सातत्य, परिपूर्णता असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सातत्य आणि परिपूर्णता नाही असं करणं आपल्याला ठीक चालणार नाही. एक शब्द आहे परसिवरन्स, हा शब्द मला सांगायचा होता. परसिवरन्स, परसिवरन्स म्हणजे एकच गोष्ट सातत्याने करणे. ठीक आहे, आणि ती गोष्ट वारंवार करणे हेच आपल्या यशाचे एक कारण ठरणार आहे. त्याच्यानंतर प्रेरणेपेक्षा शिस्त महत्वाची आहे. ठीक आहे, मोटिवेशन 1-2 दिवसाचं आहे, पण डिसिप्लिन हे तुम्हाला शेवटपर्यंत नेणार आहे. डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट, शिस्त महत्वाची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्वतःचं मूल्यांकन करणे मासिक प्रगतीतनं, मंथली मी किती प्रगती केली. ठीक आहे, पुस्तक कव्हर करण्यापेक्षा माझे मार्क्स किती कव्हर होत आहे, हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, राज्यसेवेचा अभ्यास एक स्पर्धा नाही, ती एक साधना आहे, हे योग्य दृष्टिकोन तुम्ही ठेवा. ही एक तपश्चर्या आहे की आपल्याला याची जर सातत्याने आपण जर तपश्चर्या करत राहिलो तरच आपल्याला राज्यसेवा किंवा एक मोठं यश गाठेल. आणि हे त्याचे काही इम्पॉर्टंट डिसिप्लिन्स किंवा या मूल्यांवरच जर आपण काम केलं तरच आपल्याला हे मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर नवशिक्यांसाठी सामान्य प्रश्न काय असतात की कोचिंग शिवाय तयारी तुम्ही करू शकतात का, तर आन्सर आहे हो, करू शकता. तुम्ही गायडन्स घ्या, कमीत कमी एक मेंटॉरच्या अंडर तर तुम्ही काय करा, गायडन्स घ्या. आपल्याकडे स्पेशल मेंटॉरशिप प्रोग्राम सुद्धा आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता. नाही घ्यायचा तरी सिनियर्सशी बोला, तुमच्या परिवारात ज्याने या परीक्षेला तयारी केली असेल त्याला गाठून एकदा त्याचं मत घ्या, पण गायडन्स मात्र पाहिजे. पण कोचिंग शिवाय सुद्धा ही परीक्षा आपल्याला काढता येते बरं का. किती तास अभ्यास करणं गरजेचं आहे, सरासरी 6 ते 8 आणि ह्याच्यापेक्षा अधिकच आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. परीक्षेचं माध्यम दोन्ही आहे, इंग्रजी आणि मराठीतनं आपल्याला हे देणं गरजेचे आहे. आणि NCERT सुद्धा अनिवार्य आहेत. ह्यांचं महत्व काय आहे NCERTचं, याच्या संदर्भामध्ये एक डेडिकेटेडली व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि हा डेडिकेटेड व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला NCERTचं महत्व समजेल. आपली परीक्षा ही पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह पासून डिस्क्रिप्टिव्ह कडे गेलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला NCERT एक अनिवार्य असं अंग आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर एक कालावधी आणि अभ्यासक्रमाचं विश्लेषण आपण जर दिलं तर लक्षात घ्या, आपल्या परीक्षेमध्ये ज्या मूलभूत संकल्पना आहे किंवा ज्या फंडामेंटल काम आहे ते सिलेबसच्या मूलभूत संकल्पना जवळजवळ आपल्या परीक्षेचं 30% पार्ट बनते. यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हे जे 30% आहेत हे 30% आपला फंडामेंटल अभ्यास आहे. त्याच्यानंतर साध्य स्थिती समजणे, करंट अफेअर्स, चालू घडामोडी हे 20% आपल्याला काय असतात याचा वाटा असतो. करंट अफेअर्स आपल्या पूर्ण परीक्षेमध्ये, पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये त्याचा वाटा 20% पर्यंत आहे. पूर्व परीक्षेला जर पाहिलं तर 100 प्रश्न, 100 पैकी 15 प्रश्न तर हे आपल्याला चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये दिसतात. प्राथमिक किंवा प्रिलियम्सची तयारी म्हणजे आपल्या पूर्ण प्रोसेसचा 15% वाटा आहे. आणि लक्षात घ्या, मुख्य परीक्षेचं लेखन हे आपल्या परीक्षेचं 15% हे आहे. म्हणजे तुम्हाला मी एक डिव्हिजन करून दिले की साधारणपणे तुम्ही कशा पद्धतीने डिवाइड केला पाहिजे तुमचा वेळ. आणि आपला जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो 15% 500 मार्क्स आपल्याला दिसतो, त्याच्यापर्यंत तेवढा वेळ आपल्याला जाणार आहे. आणि रिव्हिजनसाठी 5% दिलं पाहिजे. म्हणजे हे जे रफ फिगर्स आहेत, हे रफ फिगर्स जर तुम्ही मनामध्ये ठेवले तर माझ्या परीक्षेमध्ये किती वाटा आहे
पायाभूत परीक्षेचा आणि करंट अफेअर्सचा हा आपल्याला समजणं गरजेचं आहे. 50% इज स्टडी अँड 50% इज मॅनेजमेंट. ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने हे एक डिव्हिजन करून दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यसेवा 2026 जर तुम्हाला लक्ष असेल तर यामध्ये इथून तुम्ही 365 दिवस डेडिकेटेड 100% समर्पण फोकस ठेवून तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. 2026 साठी 365 दिवसचा अभ्यास आणि आयुष्यभराचा आनंद किंवा आयुष्यभराची उपलब्धी आहे. 100% फोकस पाहिजे. बसले टेबलवर आणि वाचलंच नाही हा फोकस नाही. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही जर तयारी केली तरच तुमचं यश सुनिश्चित आहे. लक्षात घ्या, राज्यसेवेसाठी आपण एक डेडिकेटेड बॅच चालू केलेली आहे. त्या बॅचचं नाव आहे निर्माण. या बॅच मध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये जे नंबर दिले त्याला फोन करू शकतात, कॉल करू शकतात, व्हॉट्सअप करू शकतात. या निर्माण बॅच मध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये डेडिकेटेड बॅच घेतली जाईल. संपूर्णतः नोट्स दिले जातील आणि तुमची सगळी तयारी करून घेतली जाईल. लक्षात घ्या मित्रांनो, 2026 साठी जे टार्गेटिंग आपले महिने आहेत ते हेच आहे. तुम्ही अधिकारी होणार तर याच महिन्यात होणार, पुढच्या वर्षी तर सगळेच अभ्यास करणार आहे, पण मी बाकीच्यांपेक्षा पुढे कसा जातो हाच या खेळचा नियम आहे. आणि त्यामुळे आतापासूनच तयारी करा आणि यशाचं जर पाऊल तुम्हाला टाकायचं असेल तर ते पाऊल पुढच्या वर्षी न टाकता आताच टाका. हा वेळ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याला चांगल्या पद्धतीने वापर करा आणि 2026 साठी तुम्ही तुमची यश सुनिश्चित करा. तर धन्यवाद मित्रांनो.